हाय, नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. तर सुधारकांची जी आपण हिस्ट्रीमधील इतिहासामधील जी एक सिरीज चालू केली होती, त्यामधील आता पुढचे आपण 3 समाजसुधारक घेणार आहोत. याच्या अगोदर आपण काही समाजसुधारक कव्हर केले होते. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन एकदा पहा. तर पहिले आहेत ते आता आज जे घेणार आहोत ते आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. तर यांचा जन्म लक्षात ठेवा, यांचा जन्म पेंभुर्लेला झालेला आहे. पेंभुर्ले तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी इथे झाला होता. तर तो जन्म त्यांचा 6 जानेवारी 1812 झाला होता. तर आपल्याला माहिती आहे 6 जानेवारी नाही का पत्रकार दिन म्हणून पण साजरा करतात. तर ते का कशामुळं काय ते आपण पुढे पाहणार आहोत. पण एवढं लक्षात ठेवा 6 जानेवारी 1812ला त्यांचा जन्म झाला होता. तर विद्यार्थी दशेतच जेव्हा ते विद्यार्थी होते ना तेव्हाच त्यांनी गणित शिक्षक म्हणून त्यांनी काम करत होते. लक्षात ठेवा. कधी कधी काय असतं माहिती आहे का, 3-4 स्टेटमेंट देतात ना आपल्याला, सांगतात की कोणते समाजसुधारक आहेत ओळखा वगैरे. मग त्यावेळेस असे एखादं स्टेटमेंट देतात जनरल की बाबा ते विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी शिक्षकाचे काम म्हणून शिक्षक म्हणून काम पाहायला चालू केलं होतं असं वगैरे. तर त्यामुळे लक्षात ठेवा, तर विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी शिक्षक म्हणून काम करत होते. नंतर सरकारकडून त्यांची लक्षात ठेवा अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. नंतर आता ही जनरल इन्फॉर्मेशन झाली. आता थोडी स्पेसिफिक पाहू आपण त्यांनी काय काय काम केले. तर शैक्षणिक कार्य म्हणजे एज्युकेशनल कार्य, तर याच्यामध्ये एक त्यांनी लक्षात ठेवा 1830 साली एक बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी होते, त्याचे ते उपसचिव झाले होते. कधी 1830 साली. आणि 2 वर्षांनी 1832 साली त्याच संस्थेचे ते सेक्रेटरी झाले. कळलं. नंतर आता एलिफेस्टन महाविद्यालयात नाही का ते गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर होते. खूप इम्पॉर्टंट आहे. असंच तसं एकदा POQ स्टेटमेंट टाकलं होतं आणि कोण आहे ते ओळखायचं. याच्यामध्ये लक्षात ठेवा एलिफेस्टन महाविद्यालयामध्ये गणिताचे ते पहिले असिस्टंट प्रोफेसर आहेत. लक्षात ठेवा. आणि बाकी ते सोबत ते सहाय्यक प्रोफेसर म्हणून बाकी विषयात पण होते, जसं खगोलशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो वगैरे. नंतर सुरुवातीच्या काळात नाही का त्यांनी पाठ्यपुस्तकाची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला आहे. लक्षात ठेवा. तर 2023ला ज्यावेळेस POQ आला होता ना त्यावेळेस ते असं एक जनरल स्टेटमेंट टाकलं होतं की त्यांनी पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीमध्ये पण त्यांचा एक कंट्रीब्युशन किंवा वाटा होता. तर लक्षात ठेवा जे आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत ना यांनी पाठ्यपुस्तकाची निर्मिती करून शिक्षणाचा एक पाया घातला होता. नंतर पुढचं आता मुंबई इलाक्यातील जे शाळा होते ना त्याचे इन्स्पेक्टर म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. नंतर इतिहास संशोधक होते. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नाही का शिलालेखाच्या वाचनासाठी बनेश्वर एक जागा आहे बनेश्वर, तिथं गेले होते त्यांनी. आणि नंतर शिलालेख आणि ताम्रपटावर त्यांचे जे लिहिलेले शोध निबंध होते लक्षात ठेवा ते रॉयल एस्थेटिक सोसायटीच्या जे नियतकालिका किंवा आपण जर्नल म्हणतो ना त्याच्यामध्ये ते प्रसिद्ध झाले होते. कळलं. नंतर आता सामाजिक आणि धार्मिक कार्य. आता धर्मांतर झालेल्या लोकांचं नाही का त्यांनी शुद्धी करून त्यांना नाही का पुन्हा जांभेकरांनी स्वधर्म किंवा वापस घेतलं होतं, स्वधर्मात घेतलं होतं. जांभेकरांनी यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवा ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रिंट त्यांनी छापली होती. लक्षात ठेवा पहिली छापील ज्ञानेश्वरी कोणी छापलेली? जांभेकरांनी. नंतर आता जगन्नाथ शंकर शेठ. आता त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, जगन्नाथ शंकर शेठ ना आपल्याला माहिती आहे, आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं तर इंग्रजांच्या खूप क्लोज होते. तर त्यांच्यावर इंग्रजांचा खूप इन्फ्लुएन्स झाला होता. तर ते खूप लोकांना असं वाटत होतं, इव्हन जांभेकरांना सुद्धा, की ते आता ख्रिस्ती धर्म स्वीकारतात का काय. मग त्यांचं मन परावृत्त करण्यात बाळशास्त्री जांभेकरांनी एक चांगली कामगिरी केली होती. आणि त्या जगन्नाथ शंकर शेठना यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापासून त्यांनी रोखलं होतं. कळलं. नंतर एक श्रीपती शेषाद्री प्रकरणी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. आपल्याला कधी कधी विचारतात की श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाज सुधारक आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहेत. लक्षात ठेवा. आता हे बघा एक शेषाद्री नाही का एक ब्राह्मणाचं नाव होतं. त्याला 2 मुलं होते. त्यांना एक होते नारायणराव आणि दुसरे होते श्रीपती. तर नारायणराव नाही का हे मोठे होते, थोरले. तर नारायणरावांनी काय केलं होतं, अगोदरच ख्रिस्ती धर्माची शिक्षा म्हणजे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता अगोदरच. तर नारायणराव जे होते नारायणराव त्यांच्यासोबतच नाही का श्रीपती लहान भाऊ होता ना तो पण ते ख्रिश्चन शाळेतच जायचा. मग पुढं चालून नाही का बाळशास्त्रींना असं वाटलं की आता नारायणनी तर ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे पण श्रीपती पण ख्रिश्चन धर्म स्वीकारेल, म्हणून त्यांनी काय केलं श्रीपतीचा ताबा घेतला. आणि श्रीपती पण ख्रिश्चन होऊ नये म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी खूप सारे प्रयत्न केले. इव्हन जे सनातनी लोक वगैरे होते त्यांचा खूप विरोध होता. तेव्हा मग त्या बाळशास्त्री जांभेकरांनी त्याचं शुद्धीकरण करून त्याला वापस स्वधर्मात घेतलं होतं. लक्षात ठेवा. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण. कळालं. कोणाशी रिलेटेड आहे? बाळशास्त्री जांभेकर. नंतर ते स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते ठरतात. खूप इम्पॉर्टंट आहे. जसंच तसं स्टेटमेंट टाकू शकतात.
स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखतात असं जर विचारलं तर कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. नंतर 1840 साली त्यांनी नाही का त्यांना जस्टिस ऑफ पीस म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राचे जनक असं म्हणतात. कळालं कशामुळे म्हणतात? कारण त्यांनी नाही का दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं आणि ते काय होतं? पाक्षिक होतं. पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसाला येत होतं. 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी चालू केलं होतं. दर्पण हे पश्चिम भारतातील पहिलं इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र होतं. लक्षात ठेवा, इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमधून ते येत होतं. नंतर 20 जून 1840 रोजी नाही का म्हणजे ते वृत्तपत्र बंद पडलं. या वृत्तपत्राचा शेवटचा अंक निघाला आणि त्यानंतर ते पत्र आहे ना लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटरली क्रॉनिकल यामध्ये नाही का या पत्रात ते विलीन केलं गेलं. आता वृत्तपत्र आहे लक्षात ठेवा इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत होतं. कळलं? ते 8 पृष्ठांचं होतं म्हणजे 8 पानाचं होतं आणि त्याची वार्षिक वर्गणी 6 रुपये होती. जनरल स्टेटमेंट टाकू शकतात, उलटं करू शकतात की ते 6 पानाचं होतं वर्गणी 8 रुपये होते. तर लक्षात ठेवा ते 8 पानाचं होतं आणि वर्गणी 6 रुपये होती. नंतर 1840 साली ज्यावेळेस दर्पण बंद पडल्यानंतर जांभेकरांनी काय केलं? दिग्दर्शन नावाचं एक नवीन न्यूजपेपर चालू केलं. त्याचं नाव हे मासिक होतं, हे मंथली होतं. जे अगोदरचं होतं ते काय पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला निघत होतं. यातून ते लोकजागृतीची कामं करत. नंतर 17 मे 1846 रोजी बाणेश्वर इथेच त्यांचा मृत्यू झाला. तर आपण पाहिलं होतं बाणेश्वर इथे ते इतिहास संशोधन करत होते. बाळशास्त्री जांभेकरांनी का महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार ठरतात. लक्षात ठेवा ते पाश्चात्य ज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते पण होते. केवळ 36 वर्षाचे. लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे. 36 वर्षाच्या आयुष्यात ते आद्य समाजसुधारक होते, विधवा विवाह स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, आद्य इतिहास संशोधक होते, मराठी वृत्तपत्राचे जनक होते, व्यासंगी पंडित म्हणून त्यांची ओळख होती. जनरल हे पूर्ण आपल्याला स्टेटमेंट टाकू शकतात म्हणून विचारू शकतात की कोण ही ओळख कोणत्या समाजसुधारकाची जे सुधारक आहेत कोणाची म्हणून. लक्षात ठेवा तर कोण आहे ते? बाळशास्त्री जांभेकर फेमस समाजसुधारक आहेत. कळलं? नंतर आता बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले काही ग्रंथ संपादक त्या महत्त्वाच्यात. त्यांनी काय केलं? इंग्लंड देशाची खबर पुस्तक आहे त्यांचं 2 भागात लिहिलं होतं. नंतर 1832 साली त्यांनी ज्योतिषविद्या 1835 लिहिलं होते. नंतर बाल व्याकरण खूप फेमस आहे. लक्षात ठेवा 1836 साली बाल व्याकरण म्हणजे कोण? बाळशास्त्री जांभेकर नावातच आहे त्यांच्या. नंतर भूगोलविद्या 1836 लिहिलं होतं त्यांनी. सारस संग्रह 1837 साली लिहिलं होता. नीती कथा हे पण फेमस आहे. आता 1838 लिहिलं होतं. हिंदुस्थानचा इतिहास त्यांनी 1846 लिहिला होता. नंतर संध्येचे भाषांतर आणि हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास खूप महत्त्वाचं आहे. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं. कधीचं आहे? 1849. आणि हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचे इतिहास आणि ज्ञानेश्वरी शून्यलब्धी हे पुस्तक त्यांनी आचार्यांनी मराठी भाषेत लिहिलं होतं. तर शून्यलब्धी नाही याच्यावर लक्षात ठेवा 2023ला नाही का ज्यावेळेस क्वेश्चन विचारला होता शून्यलब्धीवरून एका क्वेश्चनचं आन्सर निघत होतं. कळलं? प्रिलिमला खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण बाळशास्त्री जांभेकर संपवले. आता पुढचे आपल्याला पाहायचे ते लोकहितवादी. कळलं? लोकहितवादींचं पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख. ज्यांचा जन्म कधी झालेला आहे? 1823ला आणि मृत्यू 1892ला. त्यांना आद्य सुधारक व आद्य प्रबोधनकार पण म्हणतात. आता वैचारिक व सामाजिक प्रबोधनकाराचा पाया महाराष्ट्रात सर्वप्रथम गोपाळ हरी देशमुख यांनीच घातला. कळलं? डायरेक्ट स्टेटमेंट विचारू शकतात की बाबा वैचारिक आणि समाज प्रबोधनाचा जो पहिला पाया आहे महाराष्ट्राचा तो कोणी घातला? तर कोण आहे ते? लोकहितवादी. आता जे लक्षात ठेवा महाराष्ट्रात जी ग्रंथालय चळवळ आहे ना त्यांनी सुरू केली. खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट विचारू शकतात महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ कुणी चालू केली? कुणी केली? लोकहितवादी. आता कसं लक्षात ठेवा ग्रंथालय म्हणजे पूर्ण लोक वगैरे वाचतात असं तसं म्हणजे लोकहितवादी म्हणजे असं थोडी पब्लिक कम्युनिटी असते ना नावाची लोकहितवादी. त्यांना पदवी दिलेली ते का दिली वगैरे ते आपण नंतर पाहणार होतो. आता सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक पण मानतात. स्टेटमेंट डायरेक्ट विचारू शकतात. सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणजे पूर्ण ज्या सुधारणा असतात ना त्याचे ते आद्य प्रवर्तक मानतात. नंतर चालता बोलता इतिहास त्यांना स्वतःला चालता बोलता इतिहास म्हणून पण लोक म्हणायचे. म्हणजे एवढं त्यांचं हिस्ट्रीविषयी नॉलेज होतं. नंतर लोकहितवादी यांचा जन्म नाही का 18 फेब्रुवारी 1823 रोजी कुठं झाला होता? पुण्यामध्ये झाला होता. आता गोपाळरावांचं मूळ आडनाव हे सिद्धे होतं. आता 1851 साली नाही का ते वाई इथं न्यायाधीश होते. नंतर 1855 साली त्यांची नेमणूक नाही का सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून झाली होती. आता लोकहितवादी नाही का यांनी आपल्याला माहिती भाऊ महाजनांचं नाही का एक न्यूजपेपर होतं प्रभाकर त्याच्यामध्ये नाही का यांनी शतपत्र लिहिली होती. खूप फेमस आहे. कोणाचं न्यूजपेपर होतं? भाऊ महाजनांचं. नाव काय होतं? प्रभाकर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? शतपत्रे लिहिली होती. ती नाही का 1848 ते 1850च्या दरम्यान प्रसिद्ध झाली होती. त्यात 108 शतपत्रे लिहिली होती. लक्षात ठेवा. आता शतपत्रे म्हणजे आपल्याला असं वाटतं की 100 आहेत म्हणून. शत म्हणजे आपण 100 म्हणतो जे नॉर्मली पण ते 108 होते. त्यात नाही का इंदुप्रकाश व अहमदनगरच्या वृत्तवैभव या साप्ताहिकात सुद्धा ती प्रसिद्ध झालेली जे बाकीचे होते निबंधाची भर घालून नाही का टोटल 195 निबंध जे पूर्ण निबंध आहेत ना त्यांचा लोकहितवादी कृत
म्हणजे लोकहितवादी यांनी तयार केलेला असा निबंध संग्रह 1866 साली प्रकाशित झाला होता. लक्षात ठेवा. टोटल किती? 195. नंतर ऑक्टोबर 1882 साली नाही का त्यांनी लोकहितवादी नावाचं एक त्यांनी मासिक चालू केलं होतं. आणि याच्यावर मासिक म्हणजे मंथली दर महिन्याला निघतं आणि याच्यावरून त्यांचं लोकहितवादी त्यांना पदवी देण्यात आली. कळलं. नंतर एक त्रैमासिक नंतर त्यांनी काही दिवसांनी चालू केलं होतं. पुढं ते लोकहितवादीच पहिलं मासिक होतं, नंतर त्रैमासिक काढण्यास सुरू केलं. नंतर बाकीचे न्यूजपेपर त्यांचे कोणते? ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश आणि लोकहितवादी. कळलं. त्यांना नाही का ब्रिटिशांना नाही का त्यांनी स्पष्ट शब्दात ताकीद दिली होती की जर तुम्ही आमच्या विरुद्ध एखादा कायदा आणाल आणि तो लादण्याचा जर प्रयत्न कराल तर आम्ही एकत्र होऊन नाही का तुम्हाला परत जाण्यास सांगू. कळलं. तर असं कोणी म्हणलं काय असं विचारू शकतात आपल्याला. ते कोण म्हणलेले? तसे लोकहितवादी. नंतर समाजसेवा. आता वाई इथे नाही का न्यायाधीश म्हणून ते काम करत असताना एक आपल्याला माहिती आहे वाई साताऱ्यामध्ये आणि तिथे कृष्णा नदी तिथून वाहते. तर त्या कृष्णा नदीला खूप महापूर आला होता. त्यावेळेस नाही का पूरग्रस्तांना त्यांनी आर्थिक मदत केली होती. कळलं. नंतर जातीभेदावर टीका. आता समाजात जे जातीभेद आहेत ना तर त्यांचं म्हणणं होतं की समाजात फक्त दोनच जाती येतात, एक तर स्त्री आणि दुसरी पुरुष. कळलं. नंतर धार्मिक विचार. आता त्यांचं नाही का इम्पॉर्टंट आहे तर संसार आणि परमार्थ या दोन वेगवेगळ्या कल्पना आहेत. ही कल्पना त्यांनी समाजामुळे प्रथम मांडली होती. कळलं. संसार आणि परमार्थ हे वेगवेगळ्या गोष्टी येतात असं कोणते समाजसुधारक म्हणले विचारू शकतात. कळलं. कोण म्हणले? ते लोकहितवादी. नंतर आता लोकहितवादींचं जे आपलं साहित्य महत्त्वाचं आहे. लोकहितवादींनी नाही का वेगवेगळ्या विषयावर नाही का मराठीत 36 ग्रंथ लिहिलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. 1842 साली नाही का त्यांनी नाही का G.R. ग्लिंग यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ ब्रिटिश अँड एम्पायर कोणतं पुस्तक त्यांचं जे ब्रिटिश लेखक आहे ते G.R. ग्लिंग यांचं पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ ब्रिटिश अँड इम्परर इंडिया. या ग्रंथाचे नाही का त्यांचे या ग्रंथाच्या आधारावर त्यांनी का हिंदुस्थानचा इतिहास पूर्वार्ध लिहिला होता आणि हा ग्रंथ 1878 साली प्रसिद्ध झाला होता. आता प्रमुख त्यांचे बाकीचे ग्रंथ होते ते कोणते? लक्षात ठेवा. हिंदुस्थानचा इतिहास, उदयपूरचा इतिहास, उदयपूरच्या राजपूतांचा इतिहास, हे त्यांच्या इतिहासातील खूप फेमस पुस्तक आहेत. नंतर हिंदुस्थानचं दारिद्र्य येण्याची कारणे पण त्यांनी सांगितलेली. नंतर परिहार आणि व्यापाराविषयी पण त्यांचे विचार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी ज्ञान खूप इम्पॉर्टंट आहे. लक्ष्मी ज्ञान कोणाचं आहे? लोकहितवादी. नंतर ग्रामरचना, नंतर पानिपतची लढाई, नंतर गुजरात देशाचा इतिहास, नंतर जातीभेद, नंतर लंकेचा इतिहास, नंतर पृथ्वीराज चव्हाण, नंतर स्वामी दयानंद सरस्वती, गीतात्व हे त्यांचे काही पुस्तक आहेत. नंतर भारतखंड पर्व, भिक्षुक, ऐतिहासिक गोष्टी, नंतर कलयुग इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. कळलं. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी ज्ञान ही खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे. आणि बाकी इतिहासाशी रिलेटेड त्यांचं नाही का उदयपूरचा इतिहास आणि बाकी आणखीन महत्त्वाचं म्हणजे त्यांचं गीतात्व हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे. कळलं. तर अशा प्रकारे आपण लोकहितवादी संपवलेले आहेत. आता जे आपल्याला पुढचे पाहिजे ते विष्णुबुवा ब्रह्मचारी. कळलं. आता विष्णुबुवा ब्रह्मचारीत ना ते यांचं पूर्ण नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. त्यांचा जन्म कधी? 1825 साली झालेला आहे. मृत्यू कधी? 1879 साली झालेला आहे. तर त्यांचा जन्म कुठे झाला होता? रायगड जिल्ह्यात नाही का एक शेरवाली गाव आहे तिथं झाला होता. पुढे ते 1847 नाही का वयाच्या 23व्या वर्षी जेव्हा ते वयाच्या 23 वर्ष होते ना त्यावेळेस त्यांनी का आत्मसाक्षरतेसाठी घर सोडलं. म्हणजे इनलाइटमेंट वगैरे होण्यासाठी नाही का त्यांनी घर सोडलं आणि ते कुठे गेले? सप्तशृंगीच्या नाही का डोंगरावर त्यांनी साधण्यास सुरुवात केली. तिथे त्यांना नाही का पाखंड मताचे जे पण असं रॅडिकल वगैरे हे असतात ना पाखंड मताचे खंडन करून त्यांनी काय केलं? वैदिक धर्माची पुनर्स्थापना करावी असा त्यांना साक्षात्कार झाला. मग याच काळात त्यांनी ख्रिस्ती धर्म प्रसारक होते ना ते वैदिक धर्मावर आक्षेप घ्यायचे म्हणजे क्रिटिसिझम टीका वगैरे करायचे. त्यामुळे मग आपल्या धर्माचा प्रसार त्यांनी सुरू केला होता कोणी ख्रिश्चनांनी. त्यामुळे नाही का 1857 पासूनच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर नाही का दर गुरुवारी ते ख्रिस्ती मिशनऱ्यासोबत वादविवाद नाही का वादविवाद सूत्रे होऊ लागली. म्हणजे ख्रिस्ती जे प्रसारक वगैरे होते त्यांच्यासोबत ते डिबेट करायचे. नंतर या भाषणास नाही का एक आना फीस होती. डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात. एक तर आपण पाहिलं ते कधी होतं? गुरुवारी होत होतं. प्रत्येक गुरुवारी त्याला एक आना फीस होती. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी नाही का MPSC खूप विचारते कधी होतं काय. तर लक्षात ठेवा गुरुवार व्हायचं त्याला एक आना फीस होती. आणि ही फीस असून सुद्धा नाही का लोक त्यांच्या भाषणास खूप गर्दी करायचे. या ठिकाणी नाही का झालेले भाषणे नाही का एक लेखक आहेत रेव्हरंड जॉर्ज बोयन यांनी काय केलं 1890 साली नाही का ती संपादित केली आणि त्याचं नाव ठेवलं त्यांनी समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद. या पुस्तकात त्यांनी ती वाचायला आपल्याला मिळतात. आता व्याख्यानातून त्यांनी वैदिक धर्म कसा महान आहे हे लोकांना त्यांनी पटवून दिलं. नंतर त्यांनी स्वतःचं एक वृत्तपत्र पण चालू केलं होतं. खूप फेमस झालं होते वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे त्यांनी का वैदिक धर्मावर टीकेला चोख प्रतिउत्तर दिलं होतं. नंतर 1867 साली विष्णू बुवा ब्रह्मचारी यांचाच एक प्रकाशित झालेला एक सुखदायी राज्यप्रकरणी निबंध
यात त्यांनी आता एक त्यांनी ग्रंथ लिहिला होता, काही सुखदायी, म्हणजे एक वेलफेअर स्टेट कसा असावा. त्यांनी नाही का एक आदर्श राज्याची कल्पना मांडली होती आणि त्यात त्यांनी नाही का काही चांगल्या गोष्टी मांडल्या होत्या. तर याला नाही का जे त्याच वर्षी नाही का कार्ल मार्क्सचेच कॅपिटल, कार्ल मार्क्स नाही का त्यांचे कॅपिटल म्हणून पुस्तकी आपण इकॉनॉमीमध्ये पाहणार आहोत नंतर, तर ते प्रकाशित झालं होतं. तर त्यावेळेस नाही का मग गत्रे माडोळकर आहेत ना, माडखोळकर, तर यांनी काय म्हणलं होतं की जे कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असं कोणाला म्हणलं होतं त्यांनी, विष्णुबा ब्रह्मचारीवर, कळलं. नंतर या ग्रंथात नाही का त्यांनी काही मत मांडली होती, 2 गोष्टी महत्त्वाच्या मांडल्या त्यांनी. त्यांनी काय म्हटलं होतं की सर्व जमीन, उद्योगधंदे, कारखाने वगैरे, दळणवळणाचे जे सर्व साहित्य आहेत ना किंवा सर्व साधने वगैरे नाही, सर्व सरकारच्या मालकीचे असावं. म्हणजे थोडं मार्क्सिस्ट त्यांची आयडिओलॉजी सांगितली होती. नंतर खाजगी संपत्ती वगैरे हीच मूळ दुःखाचं कारण आहे असं म्हणणं त्यांना. आणि जे मुली वगैरे 5 वर्षात झाल्यानंतर नाही का त्यांना सरकारच्या हवाली करावं आणि सरकारने त्यांची केअर घ्यावं असं म्हणलं होतं त्यांनी. नंतर विष्णुबुवांची जी ग्रंथसंपदा होती त्यांनी काय पुस्तक वगैरे लिहिली, तर एक महत्त्वाचं भावार्थ सिंधू नावाचं एक त्यांनी एक ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. नंतर 1856 साली नाही का तो प्रसिद्ध झाला. नंतर एक वेदोक्त धर्मप्रकाश, खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे, वेदोक्त धर्मप्रकाश, कोणाचं आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी. नंतर त्यांनी सुखदायी राज्य प्रकरणी निबंध, वेलफेअर स्टेटचं मी तुम्हाला सांगितलं, एक त्यांनी केस लिहिलं होतं त्यावर. नंतर सहस्थितीचा निबंध, हे पण महत्त्वाचं आहे. नंतर बोधसागर रहस्य, हे पण त्यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे. आणि सेतुबंधनी टीका, हे पण त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे, कळलं. तर अशा प्रकारे आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी संपवलेले आहेत. आता आपण जे पुढचे पाहणार आहोत ते कोण आहेत, डॉक्टर भाऊ दाजी लाड, खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यांना धन्वंतरी म्हणतात. त्यांचा जन्म कधी झालेला आहे 1824 आणि मृत्यू कधी झालेला आहे 1874 साली, कळलं. आता त्यांचं जे मूळ नाव होतं ना, रामचंद्र विठ्ठल लाड होतं, कळलं. रामचंद्र विठ्ठल लाड त्यांचं पूर्ण नाव होतं. जन्म कधी झाला होता, 7 सप्टेंबर 1824 साली. कुठे झाला होता, मांजरी, गोवा येथे झाला होता. तर एल्फेस्टनमध्येच त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि तिथंच ते शिक्षक म्हणून काम करत होते. आता वैद्यकीय शिक्षण व व्यवसाय, आता काय होतं माहिती आहे का, 1845 साली नाही का आपल्याला माहिती आहे ग्रँट मेडिकल कॉलेज, त्याला आपण आता जे मेडिकल कॉलेज वगैरे म्हणतो, तर ते स्थापन झालं होतं. तेव्हा नाही का भाऊंनी नाही का दाजींनी त्यांची ज्यावेळेस अगोदरची नोकरी होती ना ती सोडून दिली आणि त्या महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. आणि 1851 साली नाही का वैद्यकीय पदवी म्हणजे डॉक्टर होऊन ते बाहेर निघले. याच वर्षी पदवी घेतलेल्या एकूण 8 विद्यार्थ्यांपैकी ते एक होते. शिक्षण घेत असताना त्यांनी नाही का महाविद्यालयात ग्रंथपालाची नोकरी पण करत होते. 8 नोव्हेंबर 1851 साली नाही का ग्रँट महाविद्यालयात त्यांनी एक ग्रँट महाविद्यालय सोसायटी त्यांनी स्थापन केली होती. ते या सोसायटीचे पहिले उपाध्यक्ष होते. नंतर 1855 ते 1857 या काळात त्यांनी का ते परत नंतर अध्यक्ष पण झाले, कळलं. आता वैद्यकीय व्यवसायामध्ये त्यांनी कसं काम केलं वगैरे पाहू आपण. तर कुष्ठरोगावरील एक खूप चांगले औषध त्यांनी शोधून काढलं होतं. मग याच्यामुळेच त्यांना नाही का धन्वंतरी असं नाव देण्यात आलं. परत देवीची लस नंतर लोकप्रिय करण्यामध्ये त्यांनी खूप परिश्रम घेतले होतं. इव्हन गरिबासाठी त्यांनी मोफत दवाखाना पण सुरू केली होती. नंतर राजकीय कार्य बघा, आता आपल्याला माहिती आहे बॉम्बे असोसिएशन 1852 साली स्थापन झालं होतं. तर तिचे ते पहिले सरचिटणीस होते, खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर 1857 साली ज्यावेळेस 1857चा ज्यावेळेस उठाव झाला होता ना, त्यावेळेस मुंबईस उठाव झाल्यास शांततेसाठी नाही का सरकारला त्यांनी सहकार्य करण्यासाठी एक आश्वासन देणारा अर्ज लिहिला होता. तो बॉम्बे असोसिएशनतर्फे देण्यात आलं होतं, कळलं. नंतर दादाभाई नौरोजी यांनी नाही का आपल्याला माहिती आहे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना केली होती आणि त्याची एक ब्रँच मुंबईमध्ये स्थापन केली होती. तर त्या ब्रँचेचे दादाभाई भाऊ दाजी लाड आहेत ना, तर याचे अध्यक्ष होते, कळलं. नंतर आता शैक्षणिक कार्य, शिक्षणासाठी त्यांनी काय काम केलं, तर मुंबईचं जे एलिफेस्टन महाविद्यालय ना, या विद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांनी नाही का एक ज्ञानप्रसारक सभा चालू केली होती. तर भाऊदाजी लाड आहेत ना, ते या सभेतच काम करत होते, कळलं. 1852 साली नाही का मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशन सभासद कोण होते, मोहम्मद मकबा हे निवृत्त झाले होते. त्यांची जागा मग डॉक्टर लाड यांनी त्यांची निवड झाली, त्यांची जागी डॉक्टर लाड यांची निवड झाली होती. नंतर स्त्रियाबद्दल त्यांनी काय काम केलं होतं, तर एक बालकन्या हत्येवर त्यांनी एक निबंध लिहिला होता, स्त्री बाल हत्या म्हणून. आता हा ग्रंथ नाही का डॉक्टर लाड यांनी लिहिला होता. नंतर मुंबईतील लोहार चाळ इथे त्यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन, तर या संस्थेचे नाही का एक कन्या हायस्कूल होते, कळलं. तर तिथं नाही का डॉक्टर लाड यांनी नाही का शाळेला नाही का 16,500 रुपयाची देणगी दिली होती. त्यामुळे या शाळेला नाही का पुढे जाऊन नाही का भाऊ दाजी गर्ल्स स्कूल असं नाव देण्यात आलं आणि ते या स्वतः या संस्थेचे 10 वर्ष अध्यक्ष होते. नंतर सामाजिक कार्य काय केलं त्यांनी, आता लग्न असो मुंज असो अशा कार्यक्रमांमध्ये नाही का होणाऱ्या कलावंतींचा नाच या प्रथेवर त्यांनी खूप टीका केली होती. आपल्या मुलाची ज्यावेळेस त्यांनी मुंजीचा जो कार्यक्रम होता ना तेव्हा त्यांनी ही प्रथा बंद केली. नंतर मादक पदार्थाच्या सेवनामुळे समाजाला वाईट परिणाम होतो, त्यामुळे त्यांनी एक मादक पदार्थाच्या सेवनाबद्दल खूप इफेक्टिव्ह मोहीम राबवली होती. 1853 साली बघा ब्रिटिश संसदेला नाही का पत्र लिहून त्यांनी दारू, अफू किंवा गांजा वगैरे मादक पदार्थ आहेत ना
याच्यावर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली होती. समुद्र पर्यटन बंदीचा पण त्यांनी निषेध केला होता, लक्षात ठेवा. भाऊ दाजी लाड आहे ना, त्यांनी कागदाच्या निर्मितीसाठी द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, लक्षात ठेवा, ही स्थापन केली होती. विचारतात कोणी स्थापन केली होती? डॉक्टर भाऊ दाजी लाड. कळलं. तसेच त्यांनी सूतगिरणी तर देखील सुरू केली होती. नंतर आता त्यांचे ग्रंथ आणि इतिहासविषयी लेखन महत्त्वाचे आहे. कळलं. आता जे कालिदासांचा जो एक कालनिर्णय त्यांचे ग्रंथ आहे, नंतर शकांच्या हल्ल्या, नंतर जैन धर्माची परंपरा, नंतर जैन पट्टवतीचा कालानुक्रम, नंतर हेमाद्रीचा काळ, या विषयात त्यांनी नाही का संशोधनापर ग्रंथ लिहिले होते. त्यांनी नाही का बघा गिरनार पर्वतावर नाही का जाऊन तिथलं एक रुद्रादमनाचं शिलालेख आणि त्याचे गुप्तांचे शिलालेख यांचा पण वाचन केलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे इतिहासाविषयी त्यांना खूप आवड होती. नंतर मुंबई येथील रॉयल ॲस्थेटिक सोसायटीचे ते पहिले सभासद होते. पहिले म्हणजे ते सभासद होते पहिले, असं काही नाही. नंतर 1845 साली नाही का ते मुंबईत स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररी स्थापन झाली होती बघा 1845. तर बरेच वर्ष ते या संस्थेचे अध्यक्ष होते. नंतर डेव्हिड ससून लायब्ररीशी ते संबंधित होते. प्रश्न इम्पॉर्टंट विचारू शकतात की खालीलपैकी कोण डेव्हिड ससून लायब्ररीशी संबंधित वगैरे होतं? तर कोण होतं ते? भाऊ दाजी लाड होतं. कळलं. अशा प्रकारे आपण नाही का भाऊ दाजी लाड चे पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आज 4 समाजसुधारक कव्हर केलेले आहेत. तर याच्यानंतर पण आपण राहिलेले पूर्ण समाजसुधारक कव्हर करणार आहोत. तर